माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा अरे आवाज कुणाचा? छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 शिवाजी। एकनाथ शिंदे साहब अब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी जय शिवाजी। शिवसेना पक्षाचा वर्धापन नागपुरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जल्लोष केला। राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगर मोहिमेच्या यशाबद्दलही कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत पेढे वाटून आनंद व्यक्त केला। पक्षाच्या बळकटीसाठी आणि आगामी निवडणुकांमध्ये अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। नागपूर शहरातील विविध भागातही शिवसैनिकांनी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करत जनतेशी संवाद साधला। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाढ होत असून राज्यभरात शिवसेना अधिक मजबूत होत असल्याचा विश्वास व्यक्त केला। कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पक्षाच्या भावी वाटचालीसाठी एकजुटीचा संदेश दिला। मैं सबसे पहले आज के इस शुभ अवसर पर सबको शुभकामनाएं, तो सारे शिवसैनिक को महाराष्ट्र के उनको शुभकामनाएं देता हूँ। और जो शिवसेना बाला साहब ठाकरे साहब ने आज वंदनीय बाला साहब ठाकरे साहब ने शुरू की थी, उसका आगे ले जाने का काम हमारे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय एकनाथ जी शिंदे साहब कर रहे हैं। और जिस हिसाब से वो संपूर्ण महाराष्ट्र में काम कर रहे हैं, हम लोग पूरे विदर्भ के शिवसैनिक लोग उनके साथ पीछे में ताकत से खड़े। आने वाले वक्त में जो जो जिम्मेदारियां शिवसेना के लिए शिंदे साहब देंगे, हम पूरा करेंगे। मी आधीच तुम्हाला सांगितलं की एखाद्या जनप्रतिनिधीला त्याला स्वतःचा अधिकार आहे कुठल्या पक्षामध्ये कुठल्या नेतृत्वामध्ये काम करायचा। त्याला असं बाकी खासदारांना असं वाटलं की मला उद्धवजींच्या हाताखाली काम, ठाकरे साहेबांच्या हाताखाली काम करायचं नाही आहे, तर त्यांनी एक शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला मान्य केलं आणि ते तसेही मूळचे शिवसैनिकच आहे, काही दुसरे पक्षाचे ते तर नाहीच आहे ना। तर ते शिवसेनाला, त्या शिवसेनाला सोडून बोगस शिवसेना त्याला म्हणायला पाहिजे आणि आमच्या ओरिजिनल शिवसेनेमध्ये ते आले तर त्याचं स्वागत आहे। पण संजय राऊत साहेब जे श्रेत आहेत त्यांनी या भाषेचा उपयोग नाही केला पाहिजे असं आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना वाटतं। संजय राऊत दिवसेंदिवस उद्धव ठाकरेंच्या सेनेचा शटर डाऊन करण्याचा प्रयत्न आहे। नाही, ते दुकान तेच बंद करणार आहेत। येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला खरं पाहिलं तर शटर बंद करण्याचं कार्यक्रम हे मला वाटतं त्यांनी सुपारीच घेतली आहे राऊत साहेबांनी की जे बंद करण्याच्या पूर्ण मार्गावर आहे। आणि मला असं वाटतं की ते शटर लवकरच बंद होईल याचं मला खात्री है। कुमुद जी क्या कहना चाहेंगे इस विषय पर? संजय राउत जिस तरह से एग्रेसिव है और गालियां दे, पुराने राजाओं और राजकुमारों को कुत्ते पालने का बहुत शौक रहता है, जानवर पालने का बहुत शौक रहता है। वैसे ही उद्धव ठाकरे जी ने एक ब्लैक पोमेरियन पाला हुआ है जो सिर्फ भौंकने का काम का है, जिसको काटना नहीं आता है। तो उनका काम है भौंकना, और कुत्ते भौंके हजार, शेर हाथी चले बाजार, हम लोग को फर्क नहीं पड़ता है उससे। गोजे जी क्या रिएक्शन है आपका? त्याला ना सांगितलं, आमच्या नेत्यांनी सांगितलं, तुम्ही विचारता की इकडे काही ऑपरेशन टार्गेट आहे का? किरण भाऊच्या नेतृत्वात तुम्ही सगळ्यांनी पाहिला आहे। संजय राऊतांचं स्टेटमेंटवर काय म्हणाल तुझ्याप्रमाणे? ते एक सांसद स्वतः सांसद असताना जसं आता आपण प्रश्न केला की राजकारण जे आहे ते अशा लोकांच्या वक्तव्यामुळे ढासळत चाललं आहे। राजकारणामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे इतक्या अनुभवी नेत्यांना, आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी सांगायची गरज नाही। पण मला असं वाटतं की त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण पक्ष जो आहे तो ढासळला आहे। हे जे 6 लोकसुद्धा जे शिंदे साहेबांवर विश्वास करून शिवसेनेमध्ये आले आहे, याचं कारणसुद्धा संजय राऊत साहेबच आहे। इतकं असतानासुद्धा का डोळे उघडत नाही याचं आकलन तर आम्ही करू शकत नाही। पण ठीक आहे, आमच्या नेत्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवून इतक्या मोठ्या लोकांनी प्रवेश घेतला, हा एक आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे। आणि तोही आज 60 वर्ष आमच्या संघटनेला पूर्ण झाले। वर्धापन दिनाच्या निमित्त हा शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमच्यासारख्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना ही एक भेट आहे, आनंदाची एक भेट आहे। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतो आहे, एकमेकांना मिठाई आम्ही चारतो आहे आणि सक्षमपणे शिवसेना मोठी होता याचा आम्हाला आनंद आहे। भाई ऑनेस्टली नागपुर में घर ढूंढते ढूंढते एक चीज समझ आ गई, हर बिल्डिंग सेम स्टोरी, छोटे फ्लैट्स, क्राउडेड फ्लोर्स, जीरो प्राइवेसी। फिर किसी ने मुझे ये जगह सजेस्ट की।
सिद्धिविनायक एम्बेसी 10, जहां हर फ्लोर एक कंप्लीट होम है। यहाँ पूरा फ्लोर ही सिर्फ एक फैमिली के लिए है, मतलब एक फ्लोर एक ही होम, मतलब मोर स्पेस, मोर प्राइवेसी, एक प्रॉपर लग्जरी फील, स्पेशियस 3 BHK होम्स, हर बेडरूम के साथ बेल्कनी, नेचुरल लाइट और वेंटिलेशन ऑन पॉइंट, स्मार्ट फीचर्स लाइक एलेक्सा स्विचेस, CCTV सिक्योरिटी, लिफ्ट बैकअप और एम्पल पार्किंग। और लोकेशन हनुमान नगर क्रीडा स्क्वायर के पास। बेसिकली नागपुर के मोस्ट डिमांडेड एरियाज में लग्जरी सिर्फ एमिनिटीज से नहीं आती, स्पेस और प्राइवेसी से आती है।